नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य स्वामी तुमचा यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करत आहे. बघा आमचा पिल्या आता गावात आलाय कुरकुर घेऊन खायला लागलाय. कुरकुर बोलो पिल्या कुरकुर खायला बोलो की या म्हणा कुरकुर खाय. चला आता आपण आंबे बागाकडे जाऊया. आंबे बागात बी आम्ही आता जरा हे केले, डस्ट बी लावले, जरा वाळवी बिळवी लागू नको तुम्हाला दाखवतो आता. वाळवी लागू लावले बघा ही बघा असं कलर लावले सगळं झाडात शिंदा आम्ही बघा ही अशी डस्ट बिस्ट लावून घेतली ना एकाला हातरून घेतल्या आणि शेणखत बी टाकून घेतले बागेला. इकडलं शेणखत असं जागोजाग एक पाठ टाकून घेतले मी आणि आपण जाऊया तिकडं. मग कोळपायला जाऊया आपण तिकडं. चल पिल्या तू यायचं आहे कोळपायला तिकडं. चल मग जाऊ आपण आता कोळपायला. आता आम्ही चाललोय कोळपायला तिकडं मग दमानी ये र. आम्ही दोघं मीन पिल्या चाललोय बघा तिकडं. ये र पिल्या, तुला कोळपायचं आहे पिल्या? हां चला हां चल या. मीन पिल्या आता कोळपतो तिकडं. गवत बी जास्त झालंय मकला, औषध मारायचं तर पाणी बी चालू करावं लागतं मकला बघा. मग अशी झाली मग शेंगा जरा इकडलं पातळ झालं थोड्या बघा कसं दिसतंय शेंगा. इकडे एक थोडं कोळपलाय सारावर, आता इकडे तेवढं सारा राहिलं कोळपायचं. इकडे थोडं कोळपले, थोडं कोळपून घ्यायचं. कसं आहे काय नाही, जरा कोळप फिरवलं थोडं जरा उंच येते जरा मका, त्यामुळे कोळपायला आला का रे या पळ लवकर चल. आता मी आणि पिला कोळपतो. तुला येत आहे पिल्या कोळपायला? हां चल बघू चालव बघू कसं कोळप चालवतोय तो. चालव कोळप येत ना तुला बाळा? बघा कसं चालवायचा प्रयत्न करतोय. तिकडे मका मोड आलं पिल्या, मका मोडते. चला मग आम्ही आता कोळपतो दोघंच. चल आता मी गवत आणायला जातो तिकडं. खडकं घेतो इथलं, खडकं घेऊन आता गवत आणायचं. तिकडे गवत काढले सकाळी आईनं. तिकडे आता गवत काढायचं, गवत आणून पोराशी थोडं काढलं तिथं. आता मी जातो तिकडं. गवत आणायला, गवत आणलं वराला टाकायचं थोडं आहे. एका काही पुरतं काढलेलं आहे गवत काढले. जेव्हा काम नसेल तेव्हा त्याचसोबत भाजी लई उगवली बघा तांदूळशाची. सगळी भाजीच आहे बघा, सगळा तांदूळच आहे बघा. सगळा तांदूळच उगवला आहे बघा. आपलं मूग बी कसं आले मध्ये भारीच आले, रपलेलं शेंगा वाईट रिस करते मूग कसं लागले. सगळं मूग असं झाले बघा. पट्टा घातला नाही इसकटले पप्पाने आमच्या. पप्पाने इसकटल्यामुळं हे असं झालं दाट झाले बघा. हो हे सगळं मूगच आहे, शेंगातनं सगळं मूग दाट गुडत झालं. शेंगाला मार बिसायचा काय ह्याच्यामुळं शेंगा बी निघत नाही ना, त्यामुळं बघा किडली ती पानं वरणं मुगाची. बघा इथं गवत काढले थोडं, वासरा पुरतंच गवत आहे. लई काढले म्हणजे थोडकंच आहे गवत, तेवढं काढले बघा. ही खुली मका आहे, तुकड्यातली मका कशी झाली बघा, पूर्ण काळी झार बसली बघा. काय पाणी नाही काय सुद्धा नाही बघा. इकडे सगळी हाय अशी मका आहे बघा. सध्याला आता गुडघ्याला लागायला आली माझ्या मका. सध्याला आता गुडघ्याला लागते बघा. कसं कसली चमक तर आले बघा भारी दिसली का. नुसत्या पावसावर आले बघा मित्रांनो मका. ह्यात बी भाजी भरपूर उगवली तांदळशाची. तांदळसा आहे, राजगिरा आहे बघा बघा. राजगिरा बी आहे न तांदळसा बी आहे. दिसला बाबा राजगिरा. सगळं राजगिरा बी आहे, तांदळसा बी आहे. खरं गवत जरा भरपूर झालं यात.
हवाई गवतच झाले काय पाऊस पडला नसते मग औषधी मारायची नाही काहीच नाही कसली चमक आली मग गवत असं इथनं रानात आलं का नाही हातच वाटत नाही बघा असलं भारी दिसते रानात वातावरण बघा एकदम फ्रेश झाले एकदम एकदम हिरवीगार झाली मका बघा सगळी कसली चालली बघा काळे काळे भूर मग काय नुसतं काय रासायनिक खसवा टाकलं नाही बघा नुसतं तिकडे गेले रानात मिरचीचं बेवड पडले बघा इथं असं झाले बघा एकदम भारी आणि हिरवीगार झाले बघा सगळे या तुकड्यातली मका तिथल्यापेक्षा इथले रानातली मका लई भारी आले कशी झाली नुसती गुडघ्याला आले मका एकच नंबर मका आले काळे काळे काय करायचं काय करायचं औषध मारायला ही बी नाही पाऊस बी नसले मग काय औषधी मारलं नाही बघा नुसतं कसलं झालं भाजी भरपूर आहे तांदळसाची भरपूर भाजी उगवली बघा तांदळसाची एकदम एकदम जास्त भाजी सगळं तांदळसाच उगवला आहे तांदळसा आणि नुसतं राजगिरीची भाजी बघा चला तर आता मग आपण गवत जाय गवत तिकडं घास गवत घेऊन जायचं आहे घास गवत घेतलं का नाही मग वैरण कटर करून त्यांना मग सकाळी टाका येते वैरण गवत घेऊन जातो बघा नक्की सांग कमेंटमध्ये कशी दिसते मग आमची काय सोपं नाही बा मित्रांनो फक्त पावसावर आले मी आणलं बघा आता गवत जाऊन तिकडलं बघा लगी म्हैस म्हणते मला टाकायचं काही तेवढं काढलं थोडं म्हैस लगी वरडायला लागली बघा आमची लगी टाक म्हणायला लागली दिसली का म्हैस अशी बघते बघा आणि म्हणते गवत टाकायला इकडे आता खाद्य ठेवायला लागले म्हशीला गुरं सगळी बघायला आली ती आता इकडे यांचं तर टायमिंग झाले त्यामुळे सगळी गुरं बघायला आली आमचा पिल्ल्या बघा काय करायला लागला काय करते पिल्ल्या काय करतोय रा झाडाला उगं पाणी मारायला उगं खेळायला आहे हा उगच बघा इकडे पेस्ट लावली इकडे सुद्धा देशी दोडकं बी लागलं मी आताच तोडलं बघा दोडकं इथं ठेवलेलं झाडाखाली बघा या बदमाच्या बघा इथं तोडले देशी दोडका बघा ही एकदम चवीला बी चांगलं लागतंय बघा इथं थोडी ठेवली तर चला मग आपण आता जाऊन घास गवत आणून तोडली तिथलं कटर बी करायचं आहे कटर केला का परत त्यांना बी उद्या सकाळी परत लाईट नसते त्यामुळं कटर करून ठेवावं लागते आताच सकाळचा मी आलो आता वैरण न्यायला घास गवत तोडलं इकडं एवढं आता घास गवत तिकडं नेऊन टाकायचं आहे गाडीवर एवढं तोडलं तिकडं न्यायचं आहे आता गाडीवर तिला मला नेऊन टाकू आपण आता घास गवत आणलं आता बघा घास गवत सगळं आता पिल्या बी आलता पिल्या गाव सर लागल येळी ही लागलं आत्ता घास गवत आणि टाकलं तर घास गवत आणि होंडी कटर करून घ्यायची होंडी कटर केलं एवढं ठिकाण आहे इथे करायला जवळजवळ आता मला 8 तास लागते बघा कटर बिटर करूस तर सगळं होस तर परत म्हशीला दारला बसायचं आहे म्हैस बी बघायला आली खाद्याची वाट बघायला आली माझी ते कटर करून घेतलं ते चालू करून आत्ताच झाला बघा कटर सगळा सगळा करून झाला म्हशीला सरकी पाहिजे आता होता इथे 10 काढायचे त्या म्हशीचे खाद्यातून वतू सरकी वतली का नाही भरडा बिरडा टाकायचं भरडा घ्यायचं मगच मगाचं पीठ टाकून मग धारला बसू आता आलो रानात ना आत्ता सगळी गुराबिराची कामं सगळी आटपली धारा बिरा काढल्या सगळं दूध बी आता गावात चालले का संध्याकाळच्या जवळजवळ 7 वाजत आले त्या बघा इकडे आमच्या घरापाशी सगळी नारळाची बिरं कशी झाडं दिसली सगळं हिरवंगार आहे घरापाशी आमच्याकडं तिकडं आहे आमची नीट करत बसलेलं सो बघा चला तर मग उद्याच्या भागात भेटूया